तुम्ही सुरुवात करा. सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते, सगळी सृष्टी. नाहीतर बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. काय होतं महाराजांकडं? सैन्य होतं, सामर्थ्य होतं, संपत्ती होती, होतं काय? काही नाही. पण तरी महाराजांनी शून्यातनं राज्य उभा केलं. म्हणजे महाराज शून्यातून राज्य उभा करतात आणि आमच्याकडे मात्र सगळं रेडीमेड तयार असताना आमच्या हातून काही होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काही त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ. तरी पट्ट्या निवांतच. अरे लढ की. तो लढू कसा? एक हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे मग निदान पळून तरी जा. पळू तरी कसा? घोड्यावर बसलो दिसत नाही का? चो बाजूनी अडचण आहे आमची. मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंच, डोक्यातला मेंदू केवढाचा. तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या, कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावं लागत नाही. कणभर मुंगी पण ध्येय गाठते ना. अरे कणभर मुंगी ध्येय गाठत असेल, आपल्याला अडचण काय आहे? तुम्हाला माहिती आहे, मुंग्यांच्या अनेक प्रजाती आंधळ्या असतात. मुंग्यांना डोळे नाहीत. मुंग्यांच्या डोक्यावर अँटेने असतात. त्यातून टेस्टोरिन नावाचं केमिकल स्त्रवतं आणि त्याच्यावर मुंग्या चालत राहतात. डोळे नसलेल्या मुंग्या रांग चुकवत नाहीत, अजिबात नाहीत, अजिबातच नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. परवा एका तत्वज्ञाला कुणीतरी विचारलं, हे जग कधी संपेल? तो म्हटला, ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच जागी निवांत आराम करताना तुम्हाला दिसेल, त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय. मला फक्त निवांत आणि आरामात बसलेली मुंगी दाखवा. चुकून दिसणार नाही, चुकून नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. अखंड 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 कार्यरत असते. माणसं काय काय सांगतात, इतकं काम मरायचंय का? कामानं माणूस कधीच मरत नाही. माणूस कामाच्या ताणानं मरतो, हे पहिलं लक्षात घ्या. बऱ्याच विद्यार्थ्यांची तक्रार आहे, आम्ही अभ्यास करतो पण लक्षात राहत नाही. बहुतेक परमेश्वरानं आम्हाला दिलंच नाही का काय? असं नाही, सगळ्यांना सारखं दिलंय. पण अडचण काय होते माहितीये? पाऊस रपारप पडतो, पावसाचे थेंब सैरा वैरा धावतात. सैरावरला पडलेल्या पावसाच्या थेंबातनं काही शक्ती तयार होते का? नाही. पण हाच सगळा पावसाचा पाण्याचा ओघ जर एकत्र आला तर त्याचा झरा, मग नदी आणि मग समुद्र होतो. त्याच्याच धबधब्यावर मग वीज निर्माण करता येते. तुमच्या सगळ्या शक्ती ज्यावेळी एकत्र होतात त्यावेळी तुमचं मन एकाग्र होतं. तुमच्या मानसिक आणि शारीरिक ऊर्जा एकाच ठिकाणी केंद्रीभूत होतील. त्यावेळी तुमचं मन एकाग्र, आणि एकाग्र मन काहीही विसरू शकत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आम्ही शाळेत असताना एक प्रयोग करायचो, तुम्ही केला असेल. आपण वहीचा कागद जर उन्हात ठेवला तर जळतो का? पण तेच बहिरगोल भिंग घेतलं आणि उन्हात धरलं आणि कागदावर त्याचा किरण पाडला तर कागद 2 मिनिटात जळायला सुरुवात करतो. काय होतं असं? सूर्याचे सैरा वैरा असणारे किरण त्या बहिरगोल भिंगात केंद्रीभूत होतात आणि त्या सगळ्या किरणांचा मिळून एकच तीव्र किरण त्या कागदावर पडतो आणि कागद जळतो. सगळी ताकद एकत्र येते. तुमच्या मनाला तुम्हाला बहिरगोल भिंगासारखं करायला हवं. मग तुम्ही कदापि काहीही विसरणार नाही. सगळ्या शक्ती एकत्र, सगळी ऊर्जा एकत्र, मग काहीच अडचण नाही. आणि ताण कधी येतो? कामानी नाही. काम साठलं की ताण वाढतो. काम कधी साठतं? रेंगाळत ठेवलं की. रेंगाळत कधी ठेवतो? इच्छाशक्ती नसली की. इच्छाशक्ती कधी नसते? ध्येय नसलं की. ध्येय कधी नसतं? गांभीर्य नसलं की. गांभीर्य कधी नसतं? काय जन्माला आलोय तेच माहिती नसलं की. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? ज्याला गांभीर्य आहे स्वतःच्या आयुष्याचं, तो एक क्षणही वाया घालवत नाही, अजिबात नाही, विषयच नाही. एक क्षण वाया घालवत नाही. ज्याला वेळेचं मोल कळालं त्याला आयुष्याचं महत्व कळालं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. 5 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा, तो सांगेल तुम्हाला 5 वर्ष किती महत्वाची.
एका वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा, एक वर्ष किती महत्वाचं. तो वर्षाच्या महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल, वर्षाचा हिशोब मांडेल, सांगेल माझं एवढं नुकसान झालं. त्यावेळी कळेल आम्हाला एक वर्ष किती महत्वाचं. एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा, एक आठवडा किती महत्वाचा. तो सांगेल तुम्हाला आठवड्याचं महत्व. एका दिवसाचं महत्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा. मजुरी अभावी खोपटातली चूल ज्यावेळी पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला एका दिवसाचं महत्व. एका तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगजेत्या अलेक्झांडरला विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यूशय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक तास, फक्त एक तास मला जगवा. त्या जगजेत्या अलेक्झांडरला विचारा, एक तास किती महत्वाचा. एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा, 1 मिनिट किती महत्वाचा. आणि एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एका सेकंदासाठी ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा, 1 सेकंद किती महत्वाचा. मग सेकंदा, मिनिटा, तासा, दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आम्हाला मिळालेल्या आयुष्याचं मोल किती असेल. हा तुमचा काळ घडण्याचा काळ आहे, स्वतःचं आयुष्य घडवण्याचा काळ आहे. हा काळ तुम्ही गाढवासारखे कष्ट केलेच पाहिजेत तर तुम्ही आयुष्यात राजासारखं जगाल. पण या शैक्षणिक कालखंडामध्ये तुम्ही जर राजासारखे जगत राहिलात तर आयुष्यभर गाढवासारखे कष्ट करावे लागतील. हे पहिलं लक्षात असू द्या. प्रत्येक क्षण आपल्या ध्येयासाठी खर्च केला पाहिजे. प्रत्येक क्षण. तुम्हाला असं वाटेल आताच काय, नंतर बघू, नाही. गेलेला क्षण कधीही आजपर्यंत परत आला नाही, अजिबात नाही. वेळ साठवता येत नाही, वेळ गोठवता येत नाही, वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही, वेळ दुसऱ्याला उसना देता येत नाही, वेळ कुणाचा उधार घेता येत नाही. वेळ एकदाच हाताशी येतो. आलेल्या क्षणाची ज्याला संधी करता आलं आणि संधीचं ज्याला सोनं बनवता आलं त्याला यश जिंकता येतं. हे पहिलं लक्षात असू द्या. एक एक क्षण अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत महत्वाचा आहे. 2963 वनडे मॅचेस झाल्या, वनडे मॅचेस क्रिकेटच्या. पण 2963 मॅचेस मध्ये आजपर्यंत एकालाही वनडेत द्विशतक करता आलं नाही, अजिबात नाही, जमलंच नाही. 50 ओव्हर मध्ये एकट्याच्या 200 धावा शक्यच नाही, अशक्य, इम्पॉसिबल, कुणालाच नाही जमलं. पण वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावर पदार्पण केलं ते सचिन तेंडुलकर फेब्रुवारी 2010 मध्ये मैदानावर उतरले आणि 2963 वनडे नंतर पहिलं द्विशतक सचिन तेंडुलकरनी झळकावलं. कोण म्हटलं अशक्य आहे? आय कॅन, मी करेन, केलं. 2963 मॅचेस नंतर पहिलं द्विशतक सचिन तेंडुलकरचं. दुसऱ्या दिवशी पत्रकारांनी सचिन तेंडुलकरला प्रश्न विचारला, तुम्ही एवढा द्विशतकाचा विक्रम केला, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या पहिले सगळे पेपर हातात घेतले असतील, सगळ्या पेपरमध्ये फ्रंट पेजला तुमच्या बातम्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं द्विशतक. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही पहिला मोबाईल हातात घेतला असेल, सगळ्यांचे अभिनंदनाचे मेसेज, कॉंग्रॅच्युलेशन, पहिले मोबाईल घेऊन मेसेज बघत बसला असाल. सचिन तेंडुलकर काय म्हटला माहितीये? सचिन तेंडुलकर म्हटला, 25 वर्ष झाली रोज सकाळी 6 वाजता मी मैदानावर नेटमध्ये सराव करत असतो. 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मैदानावर नेटमध्ये. मी रविवारची सुट्टी घेतली नाही, मी दसरा दिवाळीला घरी थांबलो नाही. 25 वर्ष रोज सकाळी 6 वाजता मैदानावर. मी जर सकाळी उठून पेपर हातात घेऊन बसलो असतो तर मी क्रिकेटचा देव झालोच नसतो. मी जर मोबाईल काढून बसलो असतो मला भारतरत्न मिळालाच नसता. माझ्या ध्येयाचा अव्याहतपणे पाठलाग करत आलो म्हणून हे यश आहे. आमचं काय? उठला की पहिला मोबाईल. कोण आहे आपण? सीएम आहे का डीसीएम आहे? नाही, महाराष्ट्रात काय घडलंय कळलं पाहिजे. कशासाठी? ज्यांनी मोबाईल निर्माण केला तो शास्त्रज्ञ सांगतो मुलांना किमान 18 वर्षापर्यंत मोबाईल देऊ नका.
त्यानं स्वतःच्या मुलालाही 18 वर्षापर्यंत मोबाईल दिला नाही, अजिबात नाही. 12वीच्या गुणवत्ता यादीत येणाऱ्या मुलांच्या मुलाखती जर कधी ऐकल्या तर ते सांगतील 2 वर्ष मी मोबाईलला हात लावला नाही. 2 वर्ष. तुम्हाला यश जिंकायचं आहे ना, अनवॉन्टेड डेव्हिल बाजूला ठेवावा लागेल तुम्हाला. आणि आत्ता मोबाईल हातात घेतला ना, आयुष्यभर मोबाईलच्याच गेम खेळाव्या लागतील. आयुष्याचा गेम तुमच्या हातातनं गेलेला असेल हे पहिलं लक्षात असू द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात ज्याला घडायचं आहे त्यांनी काही शिस्त पाळायलाच हवी. शिस्त हीच यशाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे, हे पहिलं लक्षात ठेवा. सुरुवात करा, अडचण नाही, आजपासून सुरू. मला सांगा महाराजांकडे काय होतं? 1645 ला महाराजांनी राजगड घेतला. बेवसाऊ होता, म्हणजे घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचा तर पैसे पाहिजेत. होते का महाराजांकडे? नव्हते. मग महाराज असं म्हटले का, आता घेतला राजगड तर बांधला पाहिजे, बांधायचा तर फंड्स पाहिजेत, आहेत कुठं आपल्याकडं, मग कशाला घ्या, बघू फंड्स आल्यावर. थांबले महाराज? नाही. महाराज म्हणले फंड्स येतील तेवढा येतील, राजगड तर घेऊया. 45 ला घेतला राजगड. 46 ला तोरणा जिंकला महाराजांनी, आणि तोरण्यावर महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले, आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. आणि सुरुवात केली तर पोचाल ना. पोचतात ते जे सुरुवात करतात. एका मावळतीच्या वेळेला डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. मी तिथूनच निघालो होतो. त्याला विचारलं का थांबलाय? तो म्हटला नाही, डोंगरावर जायचं आहे. म्हटलं जा ना. मग नाही, अंधार आहे ना. मग मी त्याला माझ्या हातातला कंदील दिला, म्हटलं जा आता. मी घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे मी परत तिथं पोहोचलो. तो सद्ग्रस्त तिथंच उभा. मी त्याला म्हटलं अरे वा, जाऊन आला वाटतं. तो म्हटला नाही, गेलोच नाही. म्हटलं का? अंधार आहे ना. मी म्हटलं तुम्हाला कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतो, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत जाईल. सुरुवात करणं फार महत्वाचं आहे. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांची फौज 1 लाखाच्या पुढं आणि महाराजांची अवघी 20,000. मग महाराज असं म्हटले का, त्यांची 1 लाख आपले 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? नाही, महाराज म्हणले 20 तर 20, सुरुवातच करूया. असं नाही म्हटले बघू आपली लाखभर करून मग लढायचं ठरवू. नाही, 20 तर 20, सुरुवात तर करू. केली. 1670 ला महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून गडावर निघाले. पालखीतून प्रबळगडावर न जाताना महाराजांच्या शेल्याचं एक टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काही सांगू पाहते आहे. इथं काहीतरी आहे आहे आहे. खाना. माणसं कामाला लागली, खाणायला लागली. 5-6 फूट गेली, दगडी भिंत सापडली, उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं. त्या संपत्तीतनं महाराजांनी शस्त्रसज्ज सैन्य उभा केलं आणि मोगलांच्या विरोधातला लढा तीव्र केला. महाराज सांगतायत तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी मदत घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. सगळी सृष्टी. तुम्ही ठरवायला हवं, सुरुवात करायला हवी. बाकी काही अडचण नाही, अजिबात काही अडचण नाही. सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळ्यात तुमचे कष्ट हीच तुमची यशाची सर्वोत्तम पायरी आहे. कष्टाच्या पायरीवरच तुमचं यश उभं असतं. जिथे कष्ट नाहीत तिथं यश सावलीलाही उभा राहत नाही. हे पहिलं आपण लक्षात घ्यायला हवं. सगळ्यात महत्वाचं मायकल फेल्प ऑलिम्पिक मध्ये जलतरणात ज्यांनी 8 स्वर्ण पदक कमावली. जगाच्या इतिहासातला पहिला जलतरणपटू आहे ज्यानं ऑलिम्पिक मध्ये 8 स्वर्ण पदक. 8. पत्रकारांनी त्याला विचारलं आतापर्यंत कुणाला जमलं नव्हतं, तुम्हाला कसं जमलं? आणि मायकल फेल्प म्हटला याच्यापूर्वी एका जलतरणपटूला ऑलिम्पिक मध्ये 6 स्वर्ण पदक मिळालेली. मी त्याचा अभ्यास केला.
माझ्या लक्षात आलं 6 सुवर्ण पदके मिळवण्यासाठी तो जलतरणपटू रोज 6 तास पाण्यात असायचा, रोज 6 तास सराव करायचा. माझ्या लक्षात आलं 6 तास सराव करून जर 6 सुवर्ण पदके मिळवता येत असतील, मला 8 सुवर्ण पदके मिळवायचे आहेत. म्हणजे मला 8 तास पाण्यात सराव केला पाहिजे. 4 वर्ष झाली मी रोज 8 तास पाण्यात आहे, रोज 8 तास तलावात, रोज. त्याच्या बळावर ही 8 सुवर्ण पदक आहेत. तुम्ही किती तास अभ्यास करता त्याच्यावर ठरतं तुम्ही किती टक्के मिळवणार आहात. ते अभ्यास न करता कुणाला मार्क्स मिळालेत अशक्य आहे. 8 तास अभ्यास करा 80% पडतील. 10 तास अभ्यास करा 100%च. तुम्ही कष्ट किती करताय त्याच्यावर ठरतं तुम्हाला यश किती मिळणार. सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सगळ्यात या जगात कुणालाही कष्टाशिवाय काहीही मिळालेलं नाही, अजिबातच नाही. एक साधू होते, चमत्कारी होते. ते नाचायला लागले की पाऊस पडायचा. काय तुमच्यासारखी 4 मुलं त्यांच्याकडे गेली, म्हटले तुम्ही नाचला की पाऊस पडतो म्हणे. साधू महाराज म्हटले खरं आहे ते. मग तुम्ही नाचल्यावर जर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर पण पाऊस पडला पाहिजे. साधू महाराज म्हटले बरोबर आहे, पडायलाच पाहिजे. असं नाही म्हटले, स्पर्धा लावायची, आम्ही पण नाचणार तुम्ही पण नाचायचं, बघू पाऊस पडतोय का. दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता ही 4 मुलं आणि ते साधू शाळेच्या मैदानावर गेले. साधू महाराज म्हटले तुम्ही सुरू करा. मग एका मुलाने नाचायला सुरुवात केली. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 25 मिनिटं नाचला. थकला दमला बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. दुसरा मुलगा पुढे झाला, अर्धा तास पाऊण तास नाचला. थकला दमला बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. तिसरा मुलगा पुढे झाला, अर्धा तास पाऊण तास 1 तास नाचला. थकला दमला बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. तिसरा मुलगा पुढे झाला, तास, 1.5 तास, 2 तास नाचला. थकला दमला बाजूला झाला, पाऊस पडलाच नाही. मग साधू महाराज पुढे झाले. 12 वाजता त्यांनी नाचायला सुरुवात केली. साधू महाराज नाचत राहिले. 1 वाजला, 2, 3, 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, रात्रीचे 8 वाजले. साधू महाराज नाचतातच आहेत. 9 वाजले, 10 वाजले आणि अचानक आभाळ भरून आलं आणि रप 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 पाऊस पडायला लागला. ती मुलं म्हटली आम्ही नाचलो पाऊस पडला नाही, पण तुम्ही नाचल्यावर मात्र पाऊस पडला, कसं काय. साधू महाराज म्हटले मला फक्त 2च गोष्टी माहिती आहेत. पहिली गोष्ट मी नाचतोय म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे, आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत पाऊस पडत नाही मला नाचलंच पाहिजे. ही यशाची 2 सूत्र आहेत. तुम्ही अभ्यास करताय ना, यश मिळालंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत यश मिळत नाही अभ्यास केलाच पाहिजे. या 2च गोष्टींनी माणसं यशस्वी होतात, दुसरं काही नाही, अजिबात नाही. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती अभ्यास आकलनातून होतो. अभ्यास विषय समजून घेऊन होतो. तुम्हाला आज वर्गात शिकवायचं तर तुमचे टीचर आदला अख्खा दिवस अभ्यास करत असतात. उद्या तुम्हाला वर्गात जे शिकवायचं आहे आदला 1 दिवस तुमचे शिक्षक त्याचा अख्खा अभ्यास करतात, तेव्हा तुम्हाला तासभर शिकवायला वर्गात येतात. तुमचे शिक्षक तुमच्यासाठी जर एवढा अभ्यास करत असतील तर तुम्ही किती अभ्यास करायला हवा, किती करायला हवा. कष्टाला पर्याय नाही, यशाला शॉर्टकट नसतो, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि पाठांतर, घोकमपट्टी हे तात्पुरतं यश देतील पण कायमचं अपयश पदरात टाकतील. पाठांतर करणारी मुलं जास्तीत जास्त 10वी पर्यंत यशस्वी होतात. नंतर मात्र त्यांचा ग्राफ कमालीचा ढासळतो, कारण ती घोकमपट्टीनं वर नका. आकलन करून घ्यायला हवं विषयाचं, विषय समजूनच घ्यायला हवा, तरच तो चिरंतन लक्षात राहतो, चिरंतन. आणि नाही लक्षात आलं विचारा ना, टीचर्स त्याचं समाधान करायला आहेत, त्या करतातच. पण आमची अलीकडची अडचण अशी आहे, हल्ली मुलं प्रश्न विचारत नाहीत.
कारण त्यांच्याकडे जिज्ञासा नावाचा गुणच राहिला नाही. इंग्रजांना इथं राज्य करायचं होतं, त्यांना मालक बनून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. म्हणून मॅकॅलॉनची शिक्षण पद्धती बनवली, तीच मुळात गुलाम बनवणारी, ज्याच्यात जिज्ञासा या गुणांचा समावेशच नाही, अजिबात नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे, एक काळ असा होता, देश आमचा, समुद्र आमचा, पण आम्हाला समुद्रात जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा. महाराजांनी इतका बदल केला की आता पोर्तुगीजांना आमच्या समुद्रात यायचं असेल, महाराजांचा परवाना घ्यावा लागायचा. ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवास कोकणातल्या चौलच्या कार्यालयात उतरला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणारच नव्हतं. तो महाराजांच्या कार्यालयात पोहोचला. आता त्यांनी परवाना घ्यावा, निघून जावं की नाही. या लोकांकडे एक विलक्षण गुण आहे. आपल्याला आपल्याबद्दल जेवढी माहिती नाही, तेवढी आपल्याबद्दल परकीयांना माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे, 169 इंग्रज फक्त पहिल्यांदा भारतात उतरले. 179, फक्त 169, 179. इथं आल्यावर त्यांनी पहिलं काय केलं, त्यांनी भारतीयांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं ह्यांच्यावर राज्य करणं सोपं आहे, सोपं आहे. मग त्यांनी 1000 इंग्रज आणखी बोलावून घेतले, मग आणखी 10,000 बोलावले. 1947 साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी या देशाची लोकसंख्या होती 29 कोटी आणि या देशात इंग्रजांची संख्या होती फक्त 1 लाख. 1 लाख इंग्रजांनी 29 कोटी जनतेवर 150 वर्ष राज्य केलं. कशाच्या बळावर? अभ्यास. तो कुठून आला? जिज्ञासेतून. जिज्ञासा तुम्हाला प्रश्न विचारायला प्रवृत्त करते, प्रश्न तुम्हाला उत्तर देतात, उत्तर तुम्हाला माहिती देतात आणि माहिती तुम्हाला ज्ञान देते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. प्रश्न विचारायला हवेतच. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि न्यूटनला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला खरंच बरं वाटतं, बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. बघा ना, आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्याने विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. जिज्ञासा विषयाचं आकलन करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा गुण आहे, अत्यंत. हा अबेकरे ज्यावेळी महाराजांच्या कार्यालयात आला, त्यांनी तिथल्या कार्यालयाच्या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न केला, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांना सगळ्या क्षेत्राप्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू राजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण आहे. म्हणजे महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास, आमच्या अपयशाचं कारण विना अभ्यास. काय विलक्षण असेल! हे सगळं कशासाठी करत होते महाराज? अबेकरनं दुसरा प्रश्न विचारलाय, तुमचे महाराज हे जे सगळं करतायत, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या राजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदी पासून बंगालचा उपसागर, अखंड स्वराज्य उभा करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे? अहद तंजावर, तहद पेशावर, सिंधू नदी पासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य. काय विलक्षण ध्येय आहे! आमचं ध्येय काय आहे?
जे ध्येय आहे ते गाठायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे अभ्यास, विलक्षण अभ्यास, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि तुमच्यात सगळं आहे, काही नाही असं अजिबात नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, फिनलँड नावाचा देश तुम्हाला माहिती असेल, 55 लाख फक्त लोकसंख्या आहे, फक्त 55 लाख. तिथं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे, तिथं मिनिस्ट्री ऑफ लेबर आहे, तसंच तिथं मिनिस्ट्री ऑफ फ्युचर आहे. जगातल्या कुठल्याही देशाकडे हे डिपार्टमेंट नाही, मिनिस्ट्री ऑफ फ्युचर. 100 वर्षानंतर फिनलँड नावाच्या देशाला कुणाची गरज आहे याचा सगळा डाटा आता त्यांच्या शिक्षकांकडे आहे. उद्या 100 वर्षानंतर आम्हाला कोण हवेत, इंजिनियर्स, डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, सायंटिस्ट, कोण आत्ता तयार आहे. फ्युचर, भूतकाळाची शिदोरी पाठीशी घ्यावी, भविष्य काळाचं ध्येय ठरवावं आणि वर्तमान काळात चालत राहावं. हे यशाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. उद्याचं फ्युचर काय, काय व्हायचं आहे, आपण काय झालं पाहिजे, कुठं. जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे आता माहितीये? सगळ्यात श्रीमंत एलॉन मस्क. बापजाद्याची श्रीमंती नाहीये, स्वतःच्या एकट्याच्या हिमतीवर जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस ठरलाय एलॉन मस्क. तो बसला ना, तो आत्ताचा विचार नाही करत, पुढच्या 10 वर्षात मला काय करायचंय त्याचा विचार करतो. पुढच्या 10 वर्षात मला काय करायचंय. पहिला माणूस आहे ज्याने विचार केला 2050 साली पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपेल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल, मग गाड्या कशावर पळतील. दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी विकत घेतली आणि इलेक्ट्रिक कार्स बनवणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून टेस्ला या एलॉन मस्कनं नावारूपास आणली. उद्या ज्यावेळी पेट्रोल डिझेल गॅस नसेल, फक्त टेस्लाच्याच गाड्या जगाच्या रस्त्यावरनं धावताना तुम्हाला दिसतील. तो आत्ताचा नाही, पुढचा फ्युचरचा विचार करतोय, उद्या काय लागेल. जेव्हा तो 10 वर्षाचा विचार करतो मला हे करायचं आहे, त्याच्यानंतर तो परत बसतो आणि तो ठरवतो जे मला 10 वर्षात करायचं आहे ते 1 वर्षात कसं करता येईल. इतर लोकांना जी गोष्ट करायला 10 वर्ष लागतात, एलॉन मस्क ती फक्त 1 वर्षात करतो. का? जगात सगळ्यात श्रीमंत आहे. पूर्वी देश अवकाशात यान सोडायचे, एलॉन मस्क सिंगल पर्सन स्वतः यान अवकाशात सोडतो. अंतराळ स्थानकात सुनीता विल्यम्स अडकल्या होत्या, नासालाही शक्य झालं नाही त्यांना पृथ्वीवर आणलं. एलॉन मस्कनं स्वतःच यान पाठवलं आणि सुनीता विल्यम्सना सुखरूप पृथ्वीवर आणलं. एकटा एलॉन मस्क. त्याचं ठरलंय पुढच्या 10 वर्षात माझं मंगळावर शहर असेल, पुढच्या 10 वर्षात मंगळावर शहर. आमचं ध्येय काय बघू, चाललाय कोथरूडला फ्लॅट घ्यायचा प्रयत्न. तो मंगळावर, आम्ही अजून कोथरूडलाच. का? जगातला श्रीमंत आहे तो. त्याच्या कंपनीला महिन्यात 50,000 कार्स बनवण्याची ऑर्डर मिळाली. अशक्य आहे, जगातली कुठलीच कंपनी एका महिन्यात 50 गाड्या बनवू शकत नाही. पण तो एलॉन मस्क आय कॅन स्वीकारलं आव्हान. पण त्याच्या कंपनीचं मशीन टूल बिघडलं, ते मिळत होतं फ्रान्सला. फोन केला, मशीन टूल हवाय. फ्रान्सची कंपनी म्हणली 2-3 दिवसात पाठवतो. 2-3 दिवस एवढा कुणाकडे वेळ आहे. त्यांनी स्वतःचं विमान काढलं, फ्रान्सला पोहोचला, मशीन टूल घेतलं. संध्याकाळी कंपनीत काम रुकना नाही चाहिए, अजिबात नाही. का? जगातला श्रीमंत आहे तो. परवा त्यांनी त्याचा 47वा वाढदिवस साजरा केला. कसा केला असेल हो? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, कसा वाढदिवस केला असेल, काय सेलिब्रेशन असेल त्याच्या वाढदिवसाचं. अख्ख्या अमेरिकेत बॅनर लागले असतील, आमचे आधारस्तंभ. काय सेलिब्रेशन असेल, कसा वाढदिवस केला माहितीये? स्वतःच्या 47व्या वाढदिवशी तो 24 तास अखंड काम करत होता. अखंड काम. त्या दिवशी तो 1 मिनिट झोपला नाही. वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं? 24 तास अखंड काम. का? जगातला सगळ्यात श्रीमंत आहे तो. याचं कारण हे आहे, सगळ्यात महत्वाचं, ध्येयाशी समर्पित क्षण त्याच्यासाठी. तेव्हा यश मिळतं, तेव्हा यश. गरजेची गोष्ट आहे ती मोठं व्हायचं आहे ना, मोठ्यांचे हे गुण आम्हाला आत्मसात करावेच लागतील.
करावेच लागतील. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. थॉमस अल्वा एडिसन माहिती आहे तुम्हाला, बहिरा होता. ऐकूच येत नव्हतं त्याला. ऐकूच येत नाही त्यामुळं ग्रहणच काही ज्ञान व्हायचं नाही. सबब तो मंदई होता, म्हणजे ज्ञानच नव्हतं. पण त्याच्या आईची खूप इच्छा होती एडिसननं खूप शिकावं, मोठं व्हावं. म्हणून आईनं या बहिऱ्या एडिसनला शाळेत पाठवलं. आता तो बहिराच आहे, त्याला ऐकूच येत नाही, तर टीचरनी शिकवलेलं त्याला कळणार कसं? तरी काही दिवस एडिसन शाळेत गेला. एके दिवशी शाळेतून घरी आला. आईनं विचारलं, एडिसन कसा होता आजचा दिवस? एडिसन म्हटला, खूप छान, खूप छान आई. आणि त्याच वेळी एडिसननं आपल्या दप्तरातून त्याच्या टीचरनी दिलेलं पत्र काढलं आणि आपल्या आईच्या हातात दिलं. आई, माझ्या टीचरनी तुझ्यासाठी दिलंय. आईनं ते पत्र घेतलं, फोडलं आणि वाचायला लागली. टीचरनी लिहिलं होतं, तुमचा एडिसन शिकण्याच्या योग्यतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. कृपा करून त्याला उद्यापासून आमच्या शाळेत पाठवू नका. आम्ही त्याला शिकवू शकत नाही. हे पत्र वाचलं आणि आईच्या डोळ्यातनं खळखळ अश्रू उकळले. आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू त्या इवल्याशा एडिसननं बघितले. आई का रडते ग? काय लिहिलंय टीचरनी? तसे आपले सरकन अश्रू आईनं पुसले आणि आई एडिसनला म्हणाली, वेड्या रडते कुठं, आनंदाचे अश्रू आहेत. का ग, काय लिहिलंय आमच्या टीचरनी? अरे तुझ्या टीचरनी लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे, खूप हुशार आहे. इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत त्याच्या वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत. त्यामुळे आम्हाला वर्गात शिकवताना अडचण येते. आता काही दिवस तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका, तोपर्यंत आम्ही इतर मुलांना एडिसन इतकं हुशार करतो. ती मुलं एडिसन सारखी हुशार झाली की मग आम्ही एडिसनला बोलावतो, मग त्याला शाळेत पाठवा. एडिसन म्हटलं, आई मी खरंच हुशार आहे. हो तर आहेच माझा एडिसन हुशार. मग आता शाळा? आता नाही जायचं शाळेत, आता घरीच शिकूया. आणि त्या दिवसापासून एडिसनची आई त्याला घरी शिकवायला लागली. एडिसनच्या आईनं आपल्या एडिसनला शिकण्याचा एकच मंत्र दिला. ती एडिसनला म्हणाली, एडिसन फक्त प्रश्न विचारत राहा, प्रश्न विचारत राहा. निसर्गाला प्रश्न विचार, जे जे दिसेल त्याला प्रश्न विचार. विचार सूर्य का उगवतो, विचार चंद्र का मावळतो, विचार विजा का चमकतात, विचार पाऊस का पडतो. प्रश्न विचार एडिसन, निसर्ग तुला उत्तर देईल. उत्तरातून तुला माहिती मिळेल आणि ती माहिती तुला ज्ञान देईल. एडिसन प्रश्न विचारायला लागला, उत्तर घ्यायला लागला. त्याला आईनं चित्रांचं 25 प्रयोगाचं पुस्तक दिलं होतं. त्या चित्रांकडे बघ आणि तसे प्रयोग कर. एडिसन ते करत होता. दिवस थंडीचे होते. एडिसन घराच्या बाहेर शेकोटी करून शेकत बसला होता. बराच वेळ झाला. अचानक आतून आईचा आवाज आला, एडिसन बस झालं, चल ये आता जेवायला. एडिसननं पटकन शेजारची माती घेतली, त्या शेकोटीवर टाकली आणि धावत धावत जेवायला आत गेला. तास दीड तास निघून गेला. जेवल्यानंतर परत एडिसन बाहेर आला. त्याला असं वाटलं होतं, आपण शेकोटीवर माती टाकलीये म्हणल्यावर शेकोटी विझली असेल. त्यांनी बघितलं, शेकोटी विझली नव्हती, ज्वाळा थांबल्या होत्या आणि लाकडांचे निखारे झाले होते आणि त्या निखाऱ्यांच्या केशरी रंगात सगळा परिसर न्हाऊन गेला होता. एडिसनला प्रश्न पडला, मगाशी तर लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती, मग आता का नाही? मी त्यांच्यावर माती टाकली, मग लाकडं विझली का नाहीत? ती निखाऱ्यांच्या रूपात का जिवंत आहेत? अभ्यास, आकलन, ह्या सगळ्यातून एडिसनच्या लक्षात आलं, लाकडांना जोपर्यंत ऑक्सिजनचा अखंड पुरवठा होत होता, लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती. आपण त्यांच्यावर माती टाकली, सबब ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला, पण ऑक्सिजन अभावी लाकडं विझली नाहीत, ती निखाऱ्यांच्या रूपात जळत राहिली. मिळालेल्या याच माहितीचा वापर एडिसनने आपल्या प्रयोगात केला. त्यांनी निर्वात परीक्षा नळी घेतली, त्यात एक विद्युत तार टाकली. ऑक्सिजन नसलेल्या परीक्षा नळीच्या त्या विद्युत तारेत त्यांनी विद्युत प्रवाह सोडला. ऑक्सिजन अभावी तार जळाली नाही, ती फक्त तप्त तप्त होत राहिली. इतकी तप्त, इतकी लालबंद झाली की अख्खी खोली उजळून काढली. आणि एडिसनला विद्युत बल्बचा शोध लागला. सगळी सृष्टी प्रकाशमान करण्याचं श्रेय एडिसनच्या या प्रयोगाला जातं. बहिरा असलेला एडिसन हे जग उजळवणारा ठरला. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 10,000 शोधांचा जनक म्हणून हा एडिसन नावाचा शास्त्रज्ञ प्रसिद्धीस आला. वयाच्या 40व्या वर्षी त्याची आई निर्वतली आणि आईच्या मृत्यूनंतर आईची खोली आवरण्यासाठी
तो आईच्या खोलीत गेला. आईची तिथं ट्रंक होती. ती ट्रंक सावरताना त्या ट्रंकेत 40 वर्षापूर्वी त्याच्या शाळेच्या टीचरनी दिलेलं पत्र त्या एडिसनला सापडलं. थरथरत्या हाताने ते पत्र त्यांनी उघडलं. शाळेच्या टीचरनी लिहिलं होतं, तुमचा मुलगा शिकण्याच्या योग्यतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. कृपा करून त्याला आमच्या शाळेत पाठवू नका. हे पत्र वाचताना एडिसनच्या डोळ्यातनं खळ 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 अश्रू ओघळायला लागले. मी शिकण्याच्या योग्यतेचा नसतानाही माझी आई मला सांगत राहिली, एडिसन हुशार आहेस, हुशार आहेस, हुशार आहेस. आईच्या त्या प्रोत्साहनाच्या बळावर तो एडिसन 10,000 शोधांचा जनक झाला. पाठीवर टाकलेली कौतुकाची थाप प्रोत्साहन देणारी ठरते. कमतरताना बाजूला करावं, जे नाही त्यावर विचार करत वेळ घालवण्यापेक्षा जे आहे त्याचा उपयोग करीत पुढे जावं, हे यशाचं सर्वोत्तम सूत्र आहे. शिकण्याची योग्यता नसलेला एडिसन जर आज प्रत्येक शाळेच्या विज्ञानाच्या पुस्तकात आपल्याला भेटत असेल, तर बहिरा मंद माणूस काय करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. आपण तर धडधाकट आहात, उत्तम आहात, सर्वोत्तम आहात. आपण आणखी सर्वोत्कृष्ट ठरावं ही या पाठीमागची अपेक्षा आहे. आपल्या उद्याच्या भविष्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं तर आई मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा मुलाची दुसरी आई असते. या आईच्या कुशीत तुम्हाला उद्याचं भविष्य आणि तुमचं आयुष्य घडवणारे संस्कार मिळतायत, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे.